नमस्कार, स्वाद महाराष्ट्रावर आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ज्वारीची लाटलेली भाकर कशी बनवायची ती सांगणार आहे. त्यासाठी एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवले आहे. पाणी गरम झालं की एका ताटामध्ये 2 वाट्या मी ज्वारीचे पीठ घेतले आहे. आता इथे मध्ये मी ते गरम पाणी टाकणार आहे आणि ती ज्वारीचं पीठ छान मळून घेणार आहे. कणकीला जसं आपण मळतो तसंच याला मळून घ्यायचं आहे. फक्त इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे, कारण ज्वारीच्या पिठाला गरम पाणी वापरल्याने छान चिकटा येतो आणि आपली भाकर तुटत नाही. परत थोडं पाणी घालते आहे. मला पाणी थोडं कमी वाटतं आहे, म्हणून मी त्यामध्ये परत मिक्स करते आहे. छान कणकीचा गोळा तुम्ही मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता. छान त्याला मळून घ्या. छान मळून झालं की त्याला 5 मिनिट असं रेस्ट पोझिशनवर राहू द्या. तुम्ही बघताय कसा छान गोळा आपला तयार झाला आहे. मग भाकर लाटायला सुरुवात करूया. एक छान पोळीला घेतो साधारण तेवढा गोळा घ्या आपल्या पात्यावर आणि लाटण्याला थोडंसं पीठ लावून घ्या आणि त्याला लाटा. जसं आपण पोळी लाटतो तसंच मी त्याला लाटते आहे. तुम्ही बघताय छान गोल आकाराचा अशी माझी भाकर दिसते आहे. पातळ पण माझी भाकर आहे. आता मी त्याला गॅसवर तव्यावर टाकते. त्याला एक साईड व्यवस्थित शिजून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला पाण्याचा थोडा हलकासा फवारा मारून त्याला पसरवून घ्यायचं. आता या भाकरीला तुम्ही पलटवून घ्या. एक साईड तुम्ही बघू शकता कशी आपली भाकर शिजलेली आहे. परत आता दुसऱ्या साईडने तशाच पद्धतीने जसं आपण पोळीला शिजू देतो तशाच पद्धतीने आपल्याला ही पण भाकर शिजू द्यायची आहे. मध्ये मध्ये थोडं तुम्ही चेक करू शकता. व्हायची आपली भाकर, लवकरच होईल. बघा, ज्वारीची भाकर खाणे खूप चांगलं असते आपल्या आरोग्यासाठी, पण बऱ्याच लोकांना ती बनवता येत नाही, त्यामुळे ते बनवत नाही. त्यामुळे आज मी तुम्हाला लाटलेली सोपी पद्धत सांगते आहे. बघा, आता मी त्याला गॅसवर शेकून घेते आहे. भाकर माझी अशी टम्म फुगलेली आहे, जशी पोळी फुगते. अशाच सोपी पद्धतीने तुम्ही भाकरी बनवा. थँक्यू.